Hallelujah, hallelujah. Praise the Lord, praise the Lord, praise the Lord, praise the Lord. Hallelujah. Thank you, Jesus. Oh, Jesus. Praise the Lord. Good morning. Good morning, church. Praise the Lord. Hallelujah. Praise the Lord. We worship you, Jesus. We worship you, Lord. Hallelujah. 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 Yeshu. Hallelujah. Hallelujah. Yeshu. Praise the Lord. Sister Sunita Domre, Sister Vansha, praise the Lord. Brother Peter Domre, Brother Sake, Elder, Brother, praise the Lord. Sister Sake, praise the Lord. Hallelujah. May God bless you. प्रभु तुम्हारा आशीर्वादित करो. ओरी खाना शांति मेरिया. Hallelujah. Saint Luke इतराला देखील आजच्या संदेशाचे लिंक आपण पाठवू शकता. सारे जाने तुझसा कोई नहीं, तुझको छोड़ कोई प्रभु है ही नहीं. घुटने में देखूं बस तेरे सामने, तू है मेरा प्रभु, तू मेरा खुदा. Hallelujah. Hallelujah. Yeshu. Hallelujah. Hallelujah. Yeshu. जो
महिमा को हम गाते हैं प्रभु, तुझी आराधना भी करतो कारण तू परमेश्वर है बाबा. यू आर क्रिएटर ऑफ हेवन एंड अर्थ. प्रभु संपूर्ण सृष्टीचा तू निर्माण करता परमेश्वर आहे प्रभू. तुझी प्रीती आघात दे बाबा. तू सर्वश्रेष्ठ परमेश्वर आहे प्रभु. तू अत्यंत दयाळू आणि कृपाळू देव आहेस दे बाबा. थैंक यू जीसस. रिबाला शांते रे मेरी आरामसेको. थैंक यू जीसस. हालेलुया. क्यों ना हम उसकी आराधना करें. शून्य से लेके तूने मुझे रच लिया अपने ही रूप में. प्रेम किया है अनंत प्रेम से. दिया पुत्र मेरे मुक्ति के लिए. शून्य से लेके तूने मुझे रच लिया अपने ही रूप में. प्रेम किया है अनंत प्रेम से. दिया पुत्र मेरे मुक्ति के लिए. अनोखा प्यार है तेरा. करूँगा स्तुति तेरी मैं सर्वदा. अनोखा प्यार है तेरा. करूँगा स्तुति तेरी मैं सर्वदा. जग में आया यीशु स्वर्ग छोड़ के. तेरा सारा दंड सह लिया उसने. कोड़े खा के क्रूस उठा के यीशु ने मुझे मुक्ति और चंगाई दे दी है. जग में आया यीशु स्वर्ग छोड़कर. मेरा सारा दंड सह लिया उसने. कोड़े खा के क्रूस उठा के यीशु ने मुझे मुक्ति और चंगाई दे दी है. अनोखा प्यार है तेरा. करूँगा स्तुति तेरी मैं सर्वदा. अनोखा प्यार है तेरा. करूँगा स्तुति तेरी मैं सर्वदा. अन्न वस्त्र और सभी आशीषें दी मुझे तूने भरपूर से. Yes, Lord. Yes, Master. अनोखा प्यार है तेरा. करूँगा स्तुति तेरी मैं सर्वदा. अनोखा प्यार है तेरा. करूँगा स्तुति तेरी मैं सर्वदा. अन्न वस्त्र और सभी आशीषें दी मुझे तूने भरपूर से. खतरों और सभी मुसीबतों से आंखें पुतली जैसे संभाला मुझे. अनोखा प्यार है तेरा. करूँगा स्तुति तेरी मैं सर्वदा. अनोखा प्यार है तेरा. करूँगा स्तुति तेरी मैं सर्वदा. शून्य से लेके तूने मुझे रच लिया अपने ही रूप में. दिया पुत्र मेरे मुक्ति
are great, O Master. There is none like you. तुझ्यासारखा कोणीच नाही रे बाप्पा. तुझी आम्ही आराधना करतो प्रभू. Thank you, Jesus. Thank you, Lord. क्या दे सकता हूँ, क्या ला सकता हूँ, कहता तुझे बस शुक्रिया. Dance with me. क्या दे सकता हूँ, क्या ला सकता हूँ, कहता तुझे बस शुक्रिया. शुक्रिया यीशु तेरा. शुक्रिया यीशु तेरा. सारी दुनिया तेरी है, सब कुछ तूने बचाया है. सारी दुनिया तेरी है, सब कुछ तूने बचाया है. मुझको भी तूने बनाया है, तेरे जैसा किया है. क्या दे सकता हूँ, क्या ला सकता हूँ, कहता तुझे बस शुक्रिया. क्या दे सकता हूँ, क्या ला सकता हूँ, कहता तुझे शुक्रिया. Yes, Father. मैं तुझे सिर्फ शुक्रिया दे सकता हूँ Lord. मैं तुझे कुछ भी दे नहीं सकता प्रभु, पण मी तुझी आराधना करू शकतो देवा. कारण मला ठाऊक आहे तू माझा देव आहेस देवा. I know Lord you are my God. Thank you Jesus. Hallelujah. Rabba Shantere Beria Rabba. Hallelujah. Are you ready? तुम्ही तयार आहात का त्याची आराधना करण्यासाठी? Oh hallelujah. फादर बप्पाचं सॉन्ग आहे, आपण प्रयत्न करूया गाण्याचा. खुद को चढ़ा दे तू, सेवा कर पाएंगे. खुद मर जाए तो सुख से जी पाएंगे. येशू म्हणाला, गव्हाचा दाणा ज्यावेळेस जमिनीत पडतो आणि तो मरतो, त्याच वेळेस तो बहुतपट पीक देतो. आणि म्हणून बायबल सांगतं, चर्चला जोपर्यंत चर्च ख्रिस्ताबरोबर बाप्तिस्मा घेऊन मरत नाही स्वतःसाठी, तोपर्यंत ते इतरांसाठी आशीर्वाद होऊ शकत नाही. खुद को चढ़ा दे तो सेवा कर पाएंगे. खुद मर जाए तो सुख से जी पाएंगे. क्रूस उठाने से भावना बदल जाएगी. धीरज रखने पर शांति भी मिल जाएगी. खुद को चढ़ा दे तो सेवा कर पाएंगे. खुद मर जाए तो सुख से जी पाएंगे. Now
worship you, Father. We praise you, Abba. Lord, आम्ही यावेळेस तुझी आराधना करतो, तुझी स्तुती करतो प्रभू. कारण तू स्तुतीस पात्र आणि भयास योग्य परमेश्वरच दे बाप्पा. Oh Jesus, Hallelujah, Hallelujah, Hallelujah. Thank you, Lord. Thank you, Jesus. धन्यवाद ईश्वर. तू प्यार का सागर, सागर दया का तू है. तू प्यार का सागर, सागर दया का तू है. तेरे प्यार के सागर में Yes, worship you, Father. हम तेरा चाहते हैं. तेरे प्यार के सागर में हम तैरना चाहते हैं. तू प्यार का सागर, सागर दया का तू है. तू प्यार का सागर, सागर दया का तू है. गहराई मिले सागर की, ऊंचाई मिले आसमां की. गहराई मिले सागर की, ऊंचाई मिले आसमां की. पर कोई नाप ना पाएगा गहराई तेरे प्यार की. पर कोई नाप ना पाएगा गहराई तेरे प्यार की. तू प्यार का सागर, सागर दया का तू है. तू प्यार का सागर, सागर दया का तू है. परमेश्वर होने पर भी तू मानव रूप धारण किया. परमेश्वर होने पर भी तू मानव रूप धारण किया. प्रभु ने इसी प्यार में हमको दीवाना बनाया. प्रभु ने इसी प्यार में हमको दीवाना बनाया. तू प्यार का सागर, सागर दया का तू है. तू प्यार का सागर, सागर दया का तू है. सागर दया का तू है. Thank you, Jesus.
तू प्रेमाचा सागर आहेस प्रभू. गहरे प्यार से तूने प्यार किया, गहरे प्यार से तूने प्यार किया. माँ से गहरा है प्यार तेरा, माँ से गहरा है प्यार तेरा. तू धन्य है, सर्वश्रेष्ठ है, तेरे जैसा नहीं और कोई. हालेलुया, 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 हालेलुया. तुझे मैं कभी भूलूंगा नहीं, तुझे मैं कभी भूलूंगा नहीं. तेरे साथ साथ मैं चलूंगा, एक नूर के समान रहूंगा. तेरे साथ साथ मैं चलूंगा, एक नूर के समान रहूंगा. तू धन्य है, सर्वश्रेष्ठ है, तेरे जैसा नहीं और कोई. हालेलुया, 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 हालेलुया. हालेलुया, 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 हालेलुया. तेरी मर्जी से मैं सदा चलूं. तेरी मर्जी से मैं सदा चलूं, तेरे साथ साथ मैं चलूंगा, एक नूर के समान रहूंगा. तेरे साथ साथ मैं चलूंगा, एक नूर के समान चलूंगा. तू धन्य है, सर्वश्रेष्ठ है, तेरे जैसा नहीं और कोई. हालेलुया, 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 हालेलुया. Lord, I worship you, I praise you, Holy Spirit. पवित्र आत्मा में तुझं स्वागत करतो. You take charge. तू या संपूर्ण परिस्थितीचा ताबा घेतलेला आहेस प्रभू. तू परिस्थिती बदलणारा परमेश्वर आहेस बाबा. तू अद्भुत आहेस प्रभू. तू राजांचा राजा आहेस बाबा. Thank you Lord. ओ तू ही मार्ग है, तू ही सत्य है, तू ही जीवन है मेरे खुदा. येशू तू मार्ग, सत्य आणि जीवन आहे बाबा. तुझ्याशिवाय कोणीच पित्याकडे जाऊ शकत नाही प्रभू. आणि प्रभू परमेश्वर, आम्ही तुला आराधना देतो.
आम्ही तुझी तुझे बाप्पा या ठिकाणी स्तुती आणि आराधना करतो प्रभू. सगळा आदर महिमा आणि गौरव तुला देऊ प्रार्थना आम्ही येशूच्या नावात मागतो. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आर यू रेडी फॉर द वर्ड ऑफ गॉड? तुम्ही प्रभूच्या वचनासाठी तयार आहात का? थँक यू लॉर्ड. थँक यू लॉर्ड. आपण इको कमी करू. थँक यू जीसस. कमी करू. रियांदाला शेके याला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. गुड मॉर्निंग चर्च. पुन्हा एकदा सगळ्यांना ख्रिस्त येशूच्या नावामध्ये सलाम आहे. प्रभू येशू ख्रिस्तामध्ये माझा विश्वास आणि आशा आहे की तुम्ही सगळेजण आनंदित आणि आशीर्वादित आहात. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण मी कालच संदेश देताना म्हणालो की प्रभूची आज्ञा आहे की तुम्ही खंबीर व्हा आणि हिम्मत धरा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. इट्स एन ऑर्डर. प्रभूने ही आज्ञा दिली. इट्स एन कमांड. प्रभूने या आज्ञेद्वारे सांगितलेलं आहे की जर तुम्हाला यश प्राप्ती हवी आहे तर तुम्हाला खंबीर होणं गरजेचं आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मनोधैर्य खचलेलं असताना तुम्ही यशस्वी होऊ शकत नाही. जर तुम्ही अशक्त आहात तर तुम्ही विजयी होऊ शकत नाही. आमेन. प्रेज द लॉर्ड. कारण बायबल सांगतं की परमेश्वराने यहोशुआला सांगितलं की हिम्मत धर, खंबीर हो आणि मग मी तुझा मार्ग यशस्वी करेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मी 3 गोष्टीविषयी काल सांगितलं. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हिम्मत धर, खंबीर हो, त्याचं वचन मान्य करून पाळ, त्याची आज्ञा मान्य करून पाळ आणि त्याच्याबरोबर चाल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जर तुम्ही या 3 गोष्टी कराल तर तुम्ही आशीर्वादित होतात. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. से हालेलुया. 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 प्रेज द लॉर्ड. जर तुम्ही देवाचं वचन ऐकण्यासाठी या ठिकाणी कनेक्ट झालेले आहात तर सगळ्या गोष्टींपासून स्वतःला अलिप्त करा. सगळं बंद करून फक्त देवाचं वचन ऐका. कारण एका वेळी 2 गोष्टी कधीच करू शकणार नाही. येशू म्हणाला की 2 जणांची चाकरी एका वेळेस करता येत नाही. कारण तुम्ही एकाला आदर कराल आणि दुसऱ्याला तुच्छ मानाल. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून कॉन्सन्ट्रेशन करा. जर तुम्ही येशूला आपला प्रभू म्हणून स्वीकारलेला आहे आणि तुम्ही त्याच्याकडे लक्ष देता तर तो तुमचा राजा आहे आणि तो तुम्हाला आशीर्वादित करेल. आमेन. हालेलुया. आणि म्हणून 2 गोष्टींकडे एकाच वेळेस पाहता येत नाही. एकाच गोष्टीकडे आपण एकाग्रता करूया आणि देवाचं वचन यावेळेस तुम्हाला आशीर्वादित करेल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बायबल मध्ये ठिकाणाविषयी लिहिलेलं आहे. आमेन. कारण बायबल मध्ये प्लेसला, जागेला अत्यंत महत्त्व दिलेलं आहे. कारण ज्यावेळेस परमेश्वराने इस्रायलला सांगितलं, मोशेला सांगितलं की माझ्या लोकांना इस्रायल देशामध्ये म्हणजे दुधामधाच्या कनान देशामध्ये घेऊन जा, तर देवाने त्या ठिकाणाचा पत्ता त्यांना दिला. त्यांना सांगितलं की मी तुम्हाला अशा ठिकाणी घेऊन जाईल की ज्या ठिकाणी तुम्हाला दुधामधाचा देश म्हणून त्या ठिकाणी तुम्हाला मी घेऊन जाईल. त्या ठिकाणाला प्रभूने कनान देश असं संबोधित केलं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि म्हणून जर तुम्ही पवित्र शास्त्र वाचलं तर ठिकाणाला किंवा प्लेसला अत्यंत महत्त्व आहे. आमेन. यरूशलेमला अत्यंत महत्त्व प्राप्त झालेलं आहे. कारण त्या ठिकाणी यरूशलेम हे पवित्र नगर म्हणून पवित्र शास्त्र त्याला घोषित करतात. यरूशलेम ज्या ठिकाणी येशू ख्रिस्ताचा जन्म झाला. आमेन. परंतु यरूशलेमला अत्यंत जुनी अशी हिस्ट्री आहे, मोठा इतिहास आहे यरूशलेमच्या मागे. आमेन. यरूशलेम जर तुम्ही पाहिलं, यरूशलेम म्हणजे ज्याला बेथेल म्हटलं गेलेलं, ज्या ठिकाणी बेथलेहेम आहे. आमेन. त्याची सुरुवात जर तुम्ही पाहिली तर त्या ठिकाणी अब्रामाने वेदी बांधून त्या ठिकाणी प्रभूची आराधना केली. आमेन. आणि त्या जागेला, त्या वेदीवरती अब्रामाने प्रभूचे आभार मानले कारण परमेश्वराने त्याला आशीर्वादित केलं. आणि मग त्या जागेला अब्रामाने पवित्र जागा ठरवली. त्या ठिकाणाला अब्रामाने पवित्र जागा ठरवली आणि त्या जागेवर जी वेदी बांधण्यात आली त्या वेदीला नंतर कायमस्वरूपी एक महत्त्व प्राप्त झालं. आणि आजही तुम्ही पाहाल की जे अब्रामाने ज्या जागेला किंवा ज्या ठिकाणाला आशीर्वादित केलं, जे ठिकाण पवित्र आणि आशीर्वादित ठरवलं, त्या जागेला आजही जैविक दृष्टिकोनातून किंवा आध्यात्मिक दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्व आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्ही जर पाहाल तर ते यरूशलेम आज संपूर्ण जगाच्या नजरेत आहे. जर वास्तविक पाहिलं तर यरूशलेम हा अत्यंत एक छोटा भाग आहे, एक छोटं क्षेत्रफळ असलेलं एक छोटी नगरी आहे किंवा एक शहर आहे, एक सिटी आहे यरूशलेम, की ज्या शहराविषयी इतकं महत्त्व का
असावं हे अनेकांना प्रश्न पडलेला आहे, परंतु पवित्र शास्त्रामध्ये त्याचं स्पष्टीकरण आहे. यरूशलेम ही पवित्र राजाची नगरी आहे. प्रेज द लॉर्ड. आमेन. हालेलुया. आणि परमेश्वराने त्या नगराला आशीर्वादित केलेलं आहे. ज्या ठिकाणून अब्रामाने देवाची आराधना केली, ज्या वेदीवरती, ज्या जागेवर वेदी बांधून ज्या ठिकाणी त्याने ऑल्टर तयार केलं आणि त्या ऑल्टरवर त्याने प्रभूचे आभार मानले, ज्या ठिकाणी परमेश्वराने अब्रामाची भेट घेतली आणि म्हणून ती जागा आशीर्वादित ठरवण्यात आली. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि म्हणून प्लेस इज इम्पॉर्टंट इन द बायबल. आणि म्हणून अत्यंत महत्वाचं ठिकाणाला महत्व पवित्र शास्त्रामध्ये प्राप्त झालेलं आहे. आमेन. हालेलुया. तुम्ही मानवाहून पाहाल, मग पुन्हा त्या जागेविषयी बोध करण्यात आलेला पवित्र शास्त्रामध्ये ज्या विषयी लिहिलेलं आहे की पवित्र शास्त्रामध्ये याकोबाने त्या ठिकाणाला बेथेल म्हटलं, ज्या ठिकाणी परमेश्वर त्याला भेटला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पुन्हा पवित्र शास्त्रामध्ये लिहिले, याकोब ज्यावेळेस आपल्या पित्याचं घर सोडून निघाला, इसाकाच्या घरातून तो निघाला आणि तो ज्यावेळेस आपल्या मामाच्या घरी जात होता, जाताना त्याने बेथेल येथे रात्री विश्राम केला आणि त्या रात्रीच्या ठिकाणी त्या ठिकाणावरती, त्या वेदीवरती असलेल्या त्या दगडावरती त्याने डोकं ठेवलं आणि परमेश्वराने त्याचे आत्मिक डोळे उघडले. आणि ज्यावेळेस त्याने आध्यात्मिक डोळे उघडले गेले, त्याने पाहिलं तर त्याने स्वर्गाची आणि पृथ्वीवर शिडीद्वारे अनेक देवदूतांची रेलचेल त्याने त्या ठिकाणी पाहिली. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणजे यरूशलेम मध्ये ज्या वेदीवरती अब्रामाने देवाचे आभार मानून त्या ठिकाणी प्रार्थना केली होती, त्याच ठिकाणी ज्यावेळेस याकोबाने त्याच दगडावरती डोकं ठेवून रात्री ज्यावेळेस तो झोपला, देवाने त्याचे डोळे उघडले आणि देवाने त्याला दाखवलं की परमेश्वराचे देवदूत त्या जागेवर उतरतात. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मागावून आपण पाहतो, मग त्याच जागेवरती पुन्हा शल्मोनाने मंदिर बांधलं आणि त्या शल्मोनाने बांधलेल्या मंदिराला देवाने आशीर्वादित केलं. आणि इस्रायलमध्ये परमेश्वराने त्या वेदीला, त्या जागेला आजही पवित्र ठरवलेलं, त्याला शल्मोनाची देवळी म्हटलं गेलेलं आहे. वेलिंग वॉल त्या ठिकाणी आजही इस्रायलमध्ये इस्रायली लोक एकत्र येतात आणि त्या ठिकाणी त्या भिंतीपाशी ते लोक प्रार्थना करतात. अनेक लोक त्या भिंतीवरती रडतात, प्रभूची आराधना करतात, कारण ती भिंत म्हणजे त्या शल्मोनाची देवळी, ती अब्रामाची ती वेदी आहे, ज्या वेदीवरती परमेश्वराने अब्रामाला, याकोबाला आशीर्वादित केलं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि पवित्र शास्त्रामध्ये त्या जागेला अत्यंत महत्व प्राप्त झालेलं आहे. आणि तुम्ही आजही पाहाल त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये पॅलेस्टाईन लोकांचा आणि इस्रायल लोकांचा सध्याला मोठी महायुद्धाची तयारी चालू आहे आणि ते लोक एकमेकांना अत्यंत भयानक परिस्थितीमध्ये आता तिथं सध्याला चालू आहे आणि हाय अलर्ट त्या ठिकाणी जारी करण्यात आलेला. आणि त्या जागेवरती अशाच प्रकारे पवित्र शास्त्रातलं हिस्ट्री, संपूर्ण पवित्र शास्त्र यरूशलेमाविषयी सांगतं. अनेक वेळा यरूशलेमला पाडण्यात आलं, यरूशलेमला जाळण्यात आलं, यरूशलेम पुन्हा उभा राहिली आणि यरूशलेम आजही त्या ठिकाणी अद्भुत रीतीने परमेश्वराचं कार्य त्या ठिकाणी आहे आणि प्रभू त्या ठिकाणी उपस्थित आहे, याचा आपण या पवित्र शास्त्रामध्ये आपण पाहतो. आणि म्हणून यावेळेस जरी जीवनामध्ये तुम्ही संकटातून चाललेले आहात, दुःखातून चाललेले आहात, त्रासातून चाललेले आहात, परमेश्वर ज्यावेळेस आशीर्वाद देतो ते आशीर्वाद टिकणारे असतात. आमेन. हालेलुया. तुम्ही पाहिलं, अब्रामाने ज्यावेळेस देवाला त्या वेदीवरती आराधना दिली आणि देवाने त्या जागेला आशीर्वादित केलं, अब्रामाला आशीर्वादित केलं आणि आजही ती जागा त्या ठिकाणी आशीर्वादितच आहे. आणि म्हणून तुम्ही जर आशीर्वादित होण्यासाठी पाहत असाल तर परमेश्वर आशीर्वाद देणारा देव आहे आणि देव तुम्हाला या परिस्थितीतून बाहेर काढणार आहे. आमेन. आणि म्हणून यरूशलेमची हिस्ट्री पाहणं अत्यंत गरजेचं आहे. प्रभूने ज्यावेळेस याकोबाला आशीर्वादित केलं, याकोबाला परमेश्वराने त्या ठिकाणी दृष्टांत दिला, याकोबाला परमेश्वराने इस्रायलमध्ये परिवर्तित केलं, परमेश्वराने याकोबाला आशीर्वादित केलं, त्याला इस्रायलाचा मूळ पुरुष बनवलं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. माझा परमेश्वर अद्भुत आहे प्रियांनो, तर तुमची परिस्थिती बदलणार आहे. आमेन. हालेलुया. या संकटाच्या दिवसांमधून तुम्ही अत्यंत यशस्वी होऊन, महाविजय होऊन बाहेर पडाल जर तुम्ही प्रभूवरती विश्वास ठेवाल. आमेन. हालेलुया. पवित्र शास्त्रामध्ये लिहिलेलं आहे, दाविदाने त्याच ठिकाणी
प्रभूचा डेरा उभारला, त्याने त्या ठिकाणी मंदिर बांधलं आणि कराराचा कोष पुन्हा त्याने बेथलेम मध्ये आणला आणि त्या बेथेल या ठिकाणी प्रभूची वेदी बांधून कराराचा कोष त्या ठिकाणी स्थापित करण्यात आला. हालेलुया. परमेश्वराची नजर त्या ठिकाणी होती आणि म्हणून ज्यावेळेस शलोमोनाने प्रार्थना केली, सेकंड शमूएल त्याचा 7व्या अध्यायामध्ये तुम्ही वाचू शकता, इतका वेळ आपल्याकडे नाही, पण त्या ठिकाणी लिहिलंय ज्यावेळेस शलोमोनाने मंदिर बांधलं आणि त्या मंदिराच्या समोर त्याने गुडघे टेकले आणि तो परमेश्वराला म्हणाला, हे परमेश्वरा, तू आकाश आणि नभोमंडळात न मावणारा देव आहेस. आमेन. हालेलुया. परमेश्वराच्या विशालतेविषयी शलोमोनाला ज्ञान होतं. शलोमोन अत्यंत ज्ञानी पुरुष या पृथ्वीवरती होऊन गेला, ज्याने नीतिसूत्रासारखं पुस्तक लिहिलेलं आहे. असा ज्ञानी पुरुष म्हणतो की तू मी हाताने बांधलेल्या मंदिरात राहू शकत नाहीस, आकाश आणि नभोमंडळात न मावणारा तू परमेश्वर आहेस. प्रेज द लॉर्ड. परंतु तो म्हणाला की ज्यावेळेस इस्रायल लोक या मंदिरात येतील आणि तुझं नाव घेऊन प्रार्थना करतील, त्यावेळेस त्यांच्या प्रार्थना तू उत्तर देऊन ऐक. आमेन. हालेलुया. त्यांच्या प्रार्थना तू ऐक आणि त्यांच्या प्रार्थनेला तू उत्तर दे, त्यांना तू आशीर्वादित कर, त्यांच्या सर्व पापांची क्षमा करून त्यांना तू आशीर्वादित कर. अशी प्रार्थना शलोमोनाने त्याच्या मंदिराच्या बाहेर मंडपामध्ये त्याने गुडघे टेकून प्रभू जवळ केली. प्रियानो, आजही ती जागा तितकीच पवित्र आहे, कारण अनेक लोकांची साक्ष आहे की त्या मंदिरापाशी किंवा त्या शलोमोनाच्या देवळीत त्या भिंतीपाशी जाऊन लोकांनी प्रार्थना केली आणि देवाने त्यांची प्रार्थना ऐकली. आमेन. हालेलुया. प्रभूने तुम्हासाठी त्याचा एकुलता एक पुत्र या पृथ्वीवर पाठवलेला आणि म्हणून पवित्र शास्त्रामध्ये लिहिलं की मी नवीन नगरी स्थापित करील, नवीन यरुशलेम मी स्थापित करील. हालेलुया. आज इस्रायल लोक त्या ठिकाणी त्या दैहिक यरुशलेमसाठी भांडण करतात किंवा त्या शलोमोनाच्या देवळीवरती त्या ठिकाणी असलेल्या डोम ऑफ द रॉक किंवा त्या मस्जिदीच्या जागेविषयी त्या ठिकाणी कलह सुरू आहे. परंतु परमेश्वराने आपल्याला आध्यात्मिक यरुशलेम दिलेला आहे. आमेन. हालेलुया. बायबल सांगतं येशू ख्रिस्ताने आपल्याला त्याचं पवित्र मंदिर बनवलं. ज्यावेळेस देवाचा आत्मा या पृथ्वीवर आला, आमेन, पवित्र शास्त्रामध्ये तुम्हाला पुन्हा एकदा दाखवून देईल मी की परमेश्वराने आपल्याला ते नवीन यरुशलेम बनवलेलं आहे, ते नवीन ठिकाण आपल्याला संबोधित केलेलं आहे. आमेन. हालेलुया. किती लोकांना ते वचन स्वीकारायचे, किती लोकांना ते ऐकायचे रहस्य. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्ही गरीब असाल आणि तुम्ही म्हणत असाल की मी यरुशलेमला कधीच जाऊ शकत नाही, मी यरुशलेमला जाऊन प्रभूची आराधना करू शकत नाही. येस, मी त्या पवित्र नगरीविषयी आदर करतो. मला माहिती आहे यरुशलेम आशीर्वादित आहे. इस्रायलचा परमेश्वराने ते यरुशलेम, ते बेथलेहेम आशीर्वादित केले जिथं माझा प्रभू चाललेला. परंतु तुम्ही पुन्हा एक ठिकाणाविषयी त्या ठिकाणी वाचाल. जर तुम्ही प्रेषितांचं कृत्य त्याचा 2रा अध्याय काढला तर त्या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल. पहा, येशू ख्रिस्ताने लूक 24:49 मध्ये आपल्या शिष्यांना सांगितलं की जोपर्यंत वरून तुम्हाला दान प्राप्त होत नाही. वाचा प्रेषितांचा 24 लूक 24 अध्याय आणि त्याचं 49 वचन. लूक, गॉस्पेल ऑफ लूक 24 वर्सेस 49. पहा, माझ्या पित्याने दिलेले वचनाची देणगी मी तुम्हाला पाठवितो. तुम्ही वरून सामर्थ्ययुक्त व्हाल तोपर्यंत या नगरात राहा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पवित्र शास्त्रामध्ये लिहिलं आहे, नंतर त्याने त्यास बेथानी पर्यंत बाहेर नेले आणि हात वरून करून त्यांना आशीर्वाद दिला. आमेन. त्या प्रेषितांना येशू ख्रिस्ताने सांगितलं की पहा, वरून तुम्हाला दान किंवा देणगी प्राप्त होईपर्यंत तुम्ही त्या नगरामध्ये राहा, त्या ठिकाणामध्ये राहा. आणि मग ते लोक 120 लोक त्या मंदिरामधून पहा त्या खोलीमध्ये गेले. प्रेषितांचं कृत्य त्याचा 2रा अध्याय. नंतर पेंटिकोस्ट म्हणजे 50वा दिवस आला तेव्हा ते सर्व एकत्र जमले होते. ते कशाची वाट पाहत होते? एकत्र येऊन ते वाट पाहत होते परमेश्वरापासून त्यांना मिळणाऱ्या देणगीविषयी. आमेन. कारण प्रभू येशू ख्रिस्ताने त्यांना वचन दिलं होतं आणि ते वचन मिळवण्यासाठी, ती देणगी मिळवण्यासाठी ते लोक 50व्या दिवशी 50वा दिवस म्हणजे काय? पेंटिकॉस्ट. 50वा दिवस म्हणजे काय?
की ज्यावेळेस वलांडणाचा सण साजरा केला जातो, वलांडण म्हणजे कोकरा बदला जातो आणि कोकरा बदल्यानंतर पवित्र शास्त्रामध्ये लिहिले त्यानंतर 50 दिवस ते लोक 50व्या दिवशी पेरणीचा दिवस त्या ठिकाणी ते लोक पेंटिकॉस्ट म्हणून त्या ठिकाणी साजरा करतात. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. सणांविषयी मी एकदा संदेश दिला होता, परंतु अत्यंत क्रिटिकल ते लोक त्यांचे जे सण आहेत ते सगळे सण जर तुम्ही पाहिले इस्रायली लोकांचे तर ते सगळे येशू ख्रिस्ताच्या जीवनाशी संबंधित आहेत. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. वलांडणाचा कोकरू म्हणून येशू ख्रिस्ताला वधण्यात आलं आणि त्याच्यानंतर बरोबर 50व्या दिवशी पेंटिकॉस्ट म्हणजे त्या ठिकाणी पेंडीचं अर्पण ज्याला म्हटलं गेलेलं आहे, त्या लोक जे सण साजरा करतात त्याप्रमाणे येशू ख्रिस्ताच्या मृत्यूनंतर बरोबर 50व्या दिवशी आफ्टर रिझन ऑफ जीसस क्राइस्ट, येशू ख्रिस्त मरणातून उठला त्याच्यानंतर बरोबर 50व्या दिवशी पेंटिकॉस्टच्या दिवशी पवित्र आत्म्याचं दान त्या ठिकाणी त्या खोलीमध्ये देण्यात आलं. पहा त्या ठिकाणी लिहिलंय, अकस्मात मोठा वाऱ्याच्या सुसाट्यासारखा आकाशातून नाद झाला आणि ज्या घरात ते बसले होते ते सर्व त्याने भरले. आमेन. म्हणजे येशू ख्रिस्ताने दिलेलं जे वचन होतं लूक 24:49 मध्ये की वरून तुम्ही सामर्थ्ययुक्त व्हाल. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. पुन्हा प्रेषितांच्या कृत्यात पहिल्या अध्यायात 8व्या वचनामध्ये देखील प्रभू म्हणाला, पवित्र आत्मा तुम्हावर येईल तेव्हा तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल. लूक 24:49 मध्ये लिहिलंय वरून तुम्ही सामर्थ्ययुक्त व्हाल. पुन्हा प्रेषितांच्या कृत्यामध्ये लिहिलंय तुम्ही वरून आलेल्या सामर्थ्याने युक्त व्हा, तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल आणि तुम्ही यरूशलेमात म्हणजे तुम्ही कुठं ज्या नगरात आहात त्या नगरात पहिले त्याची साक्ष बनाल. हालेलुया. पवित्र आत्म्याचा त्या ठिकाणी देणगी त्यांना प्राप्त झाली. तिसऱ्या वचनात लिहिलं, अग्नीच्या जिभांसारख्या वेगवेगळ्या झालेल्या जिभा त्यांना दिसल्या आणि त्या प्रत्येकावर एक एक अशा त्या बसल्या. तेव्हा ते सर्व पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाले. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. पहा देवाचा आत्मा त्या खोलीमध्ये उतरला आणि त्या ठिकाणी असलेले 12 प्रेषित आणि त्यांच्या बरोबर असलेला सर्व समुदाय, आमेन, यहूदा इस्करियोतच्या जागेवरती दुसऱ्या एका प्रेषिताची नियुक्ती करण्यात आली. असे 120 लोक त्या ठिकाणी जमलेले जे प्रभूकडून येणाऱ्या देणगीची वाट पाहत होते. ती जागा परमेश्वराने त्यांना नियुक्तीसाठी पवित्र आत्म्याच्या दानासाठी नियुक्त केली होती. आमेन, हालेलुया. आणि मग ते पवित्र आत्म्याने भरले. पवित्र आत्मा कुठं उतरला? पवित्र आत्मा प्रत्येकावरती उतरला. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. बेथलेम मध्ये ज्यावेळेस बेथेलच्या त्या वेदीवरती याकोबाने डोकं ठेवलं, फक्त त्या डोक्यावरती पवित्र आत्मा उतरला आणि बेथेल मध्ये त्याला दृष्टांत प्राप्त झाला. परंतु इथं 120 लोकांच्या डोक्यावरती पवित्र आत्मा उतरला आणि त्यांनी स्वर्ग उघडलेला अनुभव त्यांच्या जीवनामध्ये घेतला. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. येशू ख्रिस्त त्या शब्रोनी स्त्रीला योहानाच्या 4थ्या अध्यायामध्ये पवित्र शास्त्रामध्ये तुम्ही जर काढून वाचलं 23व्या वचनामध्ये 21, 22, 23 योहान काढा 4था अध्याय, जॉन चॅप्टर नंबर 4, योहानाचा 4था अध्याय. हालेलुया. थँक यू जीसस. पहा ती स्त्री त्याला म्हणाली, शब्रोनी स्त्री, आमच्या पूर्वजांनी याच डोंगरावर उपासना केली आणि तुम्ही म्हणता उपासना ज्या स्थानी केली पाहिजे ते स्थान यरूशलेमात आहे. स्थान ते ठिकाण यरूशलेमात आहे. येशूने तिला म्हटले, बाई तुम्ही पित्याची उपासना या डोंगरावर व यरूशलेमातही करणार नाही अशी वेळ येत आहे. आमेन, हालेलुया. हे माझे खरे मान तुम्हाला ठाऊक नाही अशाची उपासना तुम्ही करीता. आम्हाला ठाऊक आहे अशाची उपासना आम्ही करीतो कारण यहुद्यातूनच तारण आहे. तरी खरे उपासक आत्म्याने आणि खरेपणाने पित्याची उपासना करतील. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. आज तुमचा आत्मा देवाचं पवित्र स्थान ठरवण्यात आलेला आहे कारण प्रभूचा आत्मा त्या आत्म्यामध्ये उतरलेला आहे. आमेन. प्रेषितांच्या कृत्यामध्ये 2रा अध्याय त्या ठिकाणी लिहिले पवित्र आत्म्याची देणगी त्या ठिकाणी देण्यात आले. आमेन, हालेलुया. तुम्ही ते नवीन यरूशलेम आहात, ते ठिकाण आता तुम्ही आहात कारण पवित्र शास्त्रात 1 कोरिन्थियर 3:16 मध्ये, 1 कोरिन्थियर 6:19 मध्ये, 2 कोरिन्थियर 6 अध्याय 17 वचनामध्ये बायबल सांगतं की तुम्ही देवाचं मंदिर आहात आणि देवाचा
तुमच्या आतमध्ये राहतो. Praise the Lord. Hallelujah. You are the temple of Holy Spirit. तुम्ही ते पवित्र आत्म्याचं मंदिर आहात. तुम्ही ते नवीन यरूशलेम आहे जिथं देवाने आता आत्म्याची देणगी दिलेली आहे. Praise the Lord. Hallelujah. आणि म्हणून येशू म्हणाला, अशी वेळ येईल की तुम्ही आत्म्यामध्ये आणि खरेपणामध्ये माझी आराधना कराल. Praise the Lord. हालेलुया. आज लोक चर्चला जाऊ शकत नाही. अनेक प्रकारे लॉकडाऊन मुळे लोकांचे रस्ते बंद झाले, घराच्या बाहेर पडू शकत नाही. परंतु तुम्ही ज्यावेळेस आराधना करता, तुम्ही आत्म्यामध्ये आणि खरेपणामध्ये त्याची आराधना करता, तो पवित्र आत्मा तुमच्या आत्म्याशी एकरूप होतो. आणि म्हणून 2 कोरिंथीला 7व्या अध्याय 17 वचनामध्ये लिहिलंय, देवाचा आत्मा तुमच्यावरती उतरलेला आहे. आमेन. तो आत्मा आणि तुम्ही आता एक आहात. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज मला यरूशलेम मध्ये जाऊन, इस्रायल मध्ये जाऊन, त्या ठिकाणी त्या पवित्र नगरीमध्ये जाऊन प्रभूची आराधना केल्यावरच पवित्र आत्मा मिळणार नाही, परंतु देवाचा आत्मा या ठिकाणी माझ्या आत्म्यामध्ये मी स्वीकारू शकतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण ती देणगी स्वर्गातून देण्यात आलेली आहे. तो पेंटिकॉस्टचा दिवस आपल्यासाठी नियुक्त करण्यात आलेला होता. आज जर तुम्ही त्या देवाच्या पवित्र आत्म्याने भराल, आशीर्वादित होण्यासाठी तुम्ही देवाचं ठिकाण व्हा, तुम्ही निवासस्थान व्हा. प्रभूने म्हटलेलं आहे की मी तुला माझं निवासस्थान बनवणार आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणा, मी देवाचं मंदिर आहे. आय एम द टेम्पल ऑफ द होली स्पिरिट. आमेन. म्हणा, माझं शरीर देवाचं मंदिर आहे. देवाचा आत्मा माझ्यामध्ये वस्ती करतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जे अब्राहमाला त्या वेदीवरती प्राप्त झालं, याकोबाला त्या बेथेलमध्ये प्राप्त झालं, दाविदाने त्या ठिकाणी शल्मोनाची देवडी, त्या ठिकाणी शल्मोनाचं मंदिर बांधण्यासाठी त्या ठिकाणी संपूर्ण सोनं त्या ठिकाणी स्थापित करण्यात आलं. तीच जागा परमेश्वराने परावर्तित केली. प्रभू येशू म्हणाला की माझे उपासक आराधना आत्म्यात आणि खरेपणामध्ये करतील. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून ज्यावेळेस तुम्ही आराधना करता, ज्यावेळेस तुम्ही त्याची उपासना करता, तुम्ही आत्म्यामध्ये करता. आमेन. आणि आत्मा हे ठिकाण आहे. आत्मा ही एक प्लेस आहे, जागा जिथं परमेश्वराचा आत्मा उतरतो. प्रियांनो. आमेन. हालेलुया. आणि म्हणून ज्यावेळेस आपण त्याची आराधना करतो, त्यावेळेस आपल्याला प्रभूची उपस्थिती अनुभवायला मिळते. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जर तुम्ही आज या परिस्थितीमध्ये अडकलेला ठिकाणाविषयी तुम्हाला अनभिज्ञात की मी कुठं जाऊ, माझ्यासाठी कसं दार उघडलं जाणार आहे, आज परमेश्वर ते दार तुमच्यासाठी उघडणार आहे. पहा, येशू ख्रिस्त म्हणाला, मार्ग, सत्य आणि जीवन मीच आहे. आमेन. माझ्याशिवाय कोणी पित्याकडे जाऊ शकत नाही. हालेलुया. सगळ्यांना प्रवास करून त्या ठिकाणी जावं लागलं, परंतु येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवणाऱ्यांना गुडघे टेकल्यानंतर स्वर्गीय दृष्टांत प्राप्त होतात. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मी ज्यावेळेस या ठिकाणी आपल्या इथं रेग्युलर चर्च असायचं, त्यावेळेस अनेक लोकांनी या ठिकाणी दृष्टांत पाहिला. शेवटच्या प्रार्थनेमध्ये, आराधनेमध्ये ज्यावेळेस मी प्रार्थना करत होत असताना अनेक लोकांनी या ठिकाणी प्रभूचं द्वार पाहिलं. आमेन. काही लोकांनी सांगितलं की मी प्रकाश पाहिला, मोठा पांढरा प्रकाश मी या ठिकाणी वेदीवर पाहिला. मी तुम्हाला सांगतो, जर तुम्ही आज तुमच्या आत्म्यामध्ये त्याची आराधना करा, तर तुम्ही तीच उपस्थिती तुमच्या जीवनामध्ये आज अनुभवता. कारण माझा देव तुमच्यावरती प्रेम करतो आणि ज्या हृदयापासून तुम्ही त्याची आराधना करा, आज परमेश्वर तुम्हाला प्रगट होईल. प्रेज द लॉर्ड. सो क्लोज युअर आईज. आपण यावेळेस प्रभूची आराधना करूया आणि देवाचा आत्मा तुमच्यावर उतरून येईल. थँक यू जीसस. मेरा दिल बने तेरा सिंहासन, मेरी आत्मा हालेलुया. थैंक यू जीसस. मेरा दिल बने तेरा सिंहासन, मेरी आत्मा मेरा दिल बने तेरा सिंहासन, मेरी आत्मा तेरा
येशुआ में समा जा, मेरी जिंदगी है तेरी, यीशु तू है शान मेरी, मेरी जिंदगी है तेरी, यीशु तू है शान मेरी, खुद का लहू देकर तूने मेरी जिंदगी है सवारी, यीशुआ येशुआ येशुआ मेरे मन में समा जा, येशुआ मेरे मन में समा जा, तुझे देखना मैं चाहूं, तेरे और यीशु करीब आऊं, तुझे देखना मैं चाहूं, तेरे और यीशु करीब आऊं, इतना है तू प्यारा प्रभु, तेरी महिमा मैं सबको सुनाऊं, कितना है तू प्यारा प्रभु, तेरी महिमा मैं सबको सुनाऊं, येशुआ 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 मेरे मन में समा जा, येशुआ मेरे मन में समा जा. Lift your hand, आपले हात उंच करून ना, प्रभू मी तुझं मंदिर होऊ दे प्रभू, तुझ्या आत्म्याने मला भर दे बाबा. प्रभू माझ्या आत्म्याचं ठिकाण मी तुला समर्पित करतो. यावेळेस आपलं शरीर, हृदय, मन प्रभूला आपण समर्पित करू प्रियानो. जसं शंतनूने ते मंदिर बांधलं आणि ते मंदिर देवाला समर्पित केलं, त्या मंदिरावर त्याने रक्ताचं सिंचन केलं. पवित्र शास्त्र सांगतं त्याने हजारो एडके, हजारो बैल, हजारो त्या ठिकाणी पापार्पण केले आणि त्या रक्ताद्वारे ते मंदिर त्याने वेदीवरती शुद्ध करून त्या मंदिरावरती, त्या वेदीवरती त्याने आराधना केली आणि प्रार्थना केली आणि देवाचा आत्मा त्या मंदिरामध्ये उतरला. पवित्र शास्त्र सांगतं देवाच्या आत्म्याने, वैभवाने ते मंदिर भरलं. आज देवाचा गौरवी आत्मा तुमच्या मंदिरामध्ये उतरणार आहे प्रियांनो. जर तुम्ही घरात आहात, आपल्या गुडघ्यांवरती जाऊन प्रभूला म्हणा, प्रभू तुझ्या आत्म्याने मला भर, तुझ्या वैभवाने मला भर. प्रभूचा गौरव, प्रभूचा वैभव तुमच्यावर उतरणार आहे प्रियांनो. देवाचं सामर्थ्य तुमच्यावर येईल, देवाचा अभिषेक तुमच्यावर उतरून येईल आणि सगळे बंधन तुटतील. यावेळेस सर्वांनी खपोत निघून जाईल. गौरव जे नाहीसं झालेलं आहे ते पुन्हा प्राप्त होईल. जे लोक आजारी आहेत, त्रासात आहेत, संकटात आहेत, दुःखात आहेत, ते प्रभूचा गौरव मागतील आणि देवाचा आत्मा त्यांच्यावरती उतरून येईल. लॉर्ड फिल विथ देम, प्रभू तुझ्या आत्म्याने त्यांना भर. लॉर्ड फिल देम विथ युअर स्पिरिट ओ गॉड, तुझ्या आत्म्याने त्यांना भर दे बाबा. हालेलुया, अनॉइंट देम. तुम्ही जर पवित्र आत्म्याची आज आराधना करा, प्रभूचा स्वर्ग तुमच्या निवासस्थानी उतरून येईल. देवाचा आत्मा तुमच्यावर उतरून येईल, तुम्ही आशीर्वादित होता. सगळे बंधन यावेळेस तुटतात, चर्च आशीर्वादित होतात. हो, ब्लेस्ड बी द नेम ऑफ द लॉर्ड. प्रभूच्या नावाने येणारा धन्यवादित असतो, कारण येशूच्या नावामध्ये पवित्र आत्मा देण्यात आलेला. रिसीव्ह होली स्पिरिट, receive Holy Spirit right now in the name of Jesus. Lord, bless each and every person of God. इथं पाहणाऱ्या प्रत्येकाला देवाचा आत्मा प्राप्त होऊ दे Lord. Thank you Jesus. Thank you Lord. आपले हात उंच करून त्याला आशीर्वादित करा प्रियानो. त्याला म्हणा, मी
तुझे आभार मानतो, मी तुला धन्यवाद देतो, कारण तू आशीर्वादित आहेस प्रभू. ब्लेसेड बी द नेम ऑफ द लॉर्ड. आपले हात उंच करून त्याला धन्यवादाची वेदी बांधा प्रियानो. त्याला धन्यवाद द्या, कारण त्याने अद्भुत कार्य केलेलं आहे. तो सर्वश्रेष्ठ परमेश्वर आहे. प्रभूचा अभिषेक तुमच्यावरती उतरलेला आहे. तुमच्या शक्तपणामध्ये त्याची कृपा कार्य करणार आहे. इन युअर वीकनेस, तुमच्या शक्तपणात देव कार्य करणार आहे प्रियानो. देवाचा आत्मा त्या मंदिरामध्ये उतरून आलेला आहे. थँक यू जीसस. हालेलुया. आपले हात उंच करून त्या पवित्र आत्म्याचं स्वागत करा प्रियानो. हालेलुया. संपूर्ण निराशा निघून चाललेली आहे. पुन्हा देवाचा गौरव मंडळीमध्ये स्थापित होताना मी पाहतो. पुन्हा लोक पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने सामर्थ्ययुक्त होतील आणि ते ठिकाण जे देवाचा आत्मा उतरण्याचं ते पवित्र केलं जाईल. Yes Lord, bless each and every person of Lord. प्रत्येकाला आशीर्वादित कर जो तुझ्यावर विश्वास ठेवतो. प्रभू, माझं चर्च मी तुझ्या पवित्र हातात सोपवतो. जे मंदिर तू बांधलेलं आहे प्रभू, जे देवा मंदिराचा पाया तुझ्या वचनावरती स्थापित आहे, ते मंदिर कधीही कोलमडणार नाही देवा. ती जागा कधी नष्ट केली जाणार नाही, कारण ते स्थान तू नियुक्त केलेलं स्थान आहे देवा. थँक यू जीसस. हालेलुया. प्रभूने तुम्हा सगळ्यांना आशीर्वादित केलेला आहे प्रियानो. देवाचा आत्मा तुमच्यावरती उतरलेला आहे. आमेन. यू आर ब्लेसेड. तुम्ही आशीर्वादित आहात, कारण देवाचा आत्मा तुमच्यावरती राहतो. आमेन. मे गॉड ब्लेस यू. देव तुम्हाला आशीर्वादित करो. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 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 नो मॅटर जगात काय झालेलं आहे, परमेश्वराची उपस्थिती तुमच्या बरोबर आहे आणि तुम्ही यशस्वी व्हा. आमेन. हालेलुया. देवाचा आत्मा म्हणा, देवाचा आत्मा माझ्यामध्ये आहे, कारण मी देवाचं मंदिर आहे. आमेन. हालेलुया. आपण यावेळेस ऑफरिंग कलेक्ट करूया, देवाची स्तुती करू, देवाची आराधना करू आणि देव तुमच्या सर्व प्रार्थनेची उत्तर देव. आमेन. कारण तुम्ही देवाचं निवासस्थान, देवाचं पवित्र मंदिर आहात. आमेन. हालेलुया. हालेलुया. थँक यू जीसस. आभारी 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 आम्ही आभारी रे. आभारी मानतो येशूला. आम्ही आभारी रे. आभारी मानतो येशूला. आम्ही 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 लय भारी रे, लय भारी मानतो येशूला. आम्ही लय भारी रे, लय भारी मानतो येशूला. पापांची क्षमा येशूने केली. पापाची क्षमा येशूने केली. नवीन जीवन येशूने दिले. नवीन जीवन येशूने दिले. आम्ही आभारी रे, आभारी मानतो येशूला. आम्ही आभारी रे, आभारी मानतो येशूला. आम्ही आभारी रे. आभारी मानतो येशूला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. यावेळेस आपण प्रार्थना करूया. शेवटचे अभिवचन देखील मी यावेळेस देणार आहे. माझ्या प्रेमळ स्वर्गीय पिता, जे लोक तुझ्या राज्यासाठी कार्य करतात प्रभू, जे लोक गरिबांना दान धर्म करतात त्या प्रत्येकाला तू पाहत असते बाबा. तू त्यांना आशीर्वादित कर, त्यांना समृद्ध कर प्रभू. आणि तुझी मंडळी, तुझं चर्च दिवसेंदिवस आशीर्वादित होऊ दे बाबा. प्रभू परमेश्वरा, यावेळेस संपूर्ण चर्चला तुझ्या पवित्र हातात सोपवतो. जे लोक पाहतात प्रभू, यानंतर जे लोक पाहणार त्या प्रत्येकाला आशीर्वादित कर. आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात ही प्रार्थना मी मागतो म्हणतोय. आमेन. आपले हात उंच करूयात. परमेश्वराचं प्रेम, येशू ख्रिस्ताची कृपा आणि पवित्र आत्म्याची
सहभागिता आतापासून सर्व काळ तुम्हा सर्वांबरोबर असो. देवाचे लेकरं आमेन म्हणतील. से आमेन. आमेन. May God bless you.